महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार। मला याची पूर्ण जाणीव आहे की काही जिल्ह्यात 3379, 3261, 3361, 0511 यांचे पगार झाले, परंतु काही जिल्ह्यात झाले नाही। आता परिस्थिती अशी आहे की जून महिन्याचे पगार देखील या सर्व लेखाशीर्षांचे थांबले आहेत। मग आता उपाय काय आहे? वित्त विभागाकडे गेल्या 7 दिवसात मी सातत्याने पाठपुरावा केला। वित्त विभागाने एकूण बजेटच्या 40% ग्रँट सर्व लेखाशीर्षांना सोडली आहे। आपल्या लेखाशीर्षाला देखील 40% ग्रँट यापूर्वी सोडल्या गेलेली आहे, परंतु त्या ग्रँटचं वाटप करत असताना संचालक स्तरावरून थोडीशी अनियमितता झालेली दिसते। म्हणजे कुठे जास्त तर कुठे कमी अशा प्रकारचं ग्रँटचं वितरण झाल्यामुळे जिथे जास्त झालं तिथे जूनचेही पगार झाले, जुलैचेही झाले आणि ऑगस्टचे देखील होते, परंतु जिथे कमी झालं तिथे जूनचे पगार राहिले, जुलैचे राहिले, ऑगस्टचे नाही होणार। मग आता काय केलं पाहिजे? वित्त विभागाकडे सातत्याने मी पाठपुरावा करतो आहे। मी वित्त विभागाचे व्यय सचिव यांना स्वतः 2 वेळा भेटलो, त्यांना या सगळ्या परिस्थितीची कल्पना दिली आणि त्यांना या लेखाशीर्षाकरता ग्रँट सोडण्याकरता विनंती केलेली आहे। साधारणतः शिक्षण विभागाकडून तो प्रस्ताव त्यांच्याकडे पोहोचून किंवा प्रस्तावाशिवाय या 4 लेखाशीर्षांना ग्रँट सोडणं किती गरजेचं आहे हे मी त्यांना समजावून सांगितलं। त्या दृष्टीने मी प्रयत्न करतोय। आता एक लक्षात घ्या, मला वारंवार जे फोन येतात याची मला जाणीव आहे की तुमचे जून पासून पगार नाही, परंतु तुमच्या फोनमुळे काही ती ग्रँट लवकर सुटेल असं तुम्ही समजू नका। मी तसाही पूर्ण प्रयत्न करतोय आणि तुमच्यासाठी अजून ॲडिशनल ग्रँट जेणेकरून तुमचे जून पासूनचे सगळे पगार नियमित होतील एवढी ग्रँट सोडण्याचा पुढच्या आठवड्यात प्रयत्न करतो। तुम्ही साधारणतः लक्षात घ्या की 15 ते 20 ऑगस्टच्या दरम्यान या सगळ्या लेखाशीर्षांना व्यवस्थित पैसे येतील असा प्रयत्न मी करतोय। तोपर्यंत थोडासा तुम्ही धीर धरा। तुमच्या परिस्थितीची जाणीव मला आहे, थोडासा धीर धरा। तुम्हाला 15 ते 20 ऑगस्टच्या दरम्यान पैसे देतो, तुमचे पगार नियमित करण्याचा प्रयत्न करतो। तुर्तास एवढेच। तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, मी लढतोय। धन्यवाद।